आता आणखीन एक महत्त्वाची बातमी. गेल्या अनेक वर्षांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये बंदिस्त असलेली गोदावरी नदी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी मोकळा श्वास घेणार आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी तशी घोषणाही केली आहे. मात्र आता या निर्णयाला त्र्यंबकमधील नदीकाठच्या व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी विरोध केल्यानं हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या विकास कामांवरून आता स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली आहे. बाजार बसतो, भाजी बाजार बसतो. परवा मुख्यमंत्री महोदय आले, त्यांच्या निवडीसाठी गोष्टी ज्यावेळेला आणली त्यांनी तात्काळ निर्णय दिले की लगेच 15 दिवसामध्ये सगळी तोडून टाक. गंगेवर पोटं भरतोय आम्ही. 10 रुपयाचा माल घेऊन त्याच्यावर 5 रुपये कमवतो आणि आमचे लेकरं बाळ जगवतो. ही गंगा ओपन करू नका. गोदावरी खुलं करण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरीतल्या गावकऱ्यांच्या ठिकाणी विरोध आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये उगम पावणारी गोदावरी नदी कुशावर्तापासून बंदिस्त करून त्र्यंबक गावाबाहेर सोडण्यात आली आहे. आता गोदावरीचा हाच बंदिस्त भाग खोदून गोदावरी नदी पूर्ववत करण्याची घोषणा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत केली आहे. त्र्यंबकेश्वर शहरामधून जिथून पूर्वी नदी वाहत होती ती आता बंदिस्त करण्यात आलेली. कधीपासून त्याच्यामध्ये वरती बाजार बसतो, भाजी बाजार बसतो. परवा मुख्यमंत्री महोदय आले, त्यांच्या निवडीसाठी गोष्टी ज्यावेळेला आणली त्यांनी तात्काळ निर्णय दिले की लगेच 15 दिवसामध्ये सगळी तोडून टाका म्हणून. आता ती सगळी कॉन्क्रीटची जी सगळं स्लॅब टाकलेलं आहे तिथून पाणी वाचवलं. आता तिथून तुम्हाला पाणी वाचायला दिसेल. पण आता या कामाला भाजी बाजारातील विक्रेत्यांनी विरोध केलाय. तसंच स्थानिकांचाही विरोध आता वाढू लागलाय. काय गरिबाचं म्हणणं असं आहे का गंगेवर पोटं भरतोय आम्ही. 10 रुपयाचा माल घेऊन त्याच्यावर 5 रुपये कमवतो आणि आमचे लेकरं बाळ जगवतो. ही गंगा ओपन करू नका, एवढंच आमचं काय गरिबाचं म्हणणं आहे. आणि जर ओपन केली तर आम्ही तडाड उपाशी मरू. अनेक समस्या येते. आत्ता आपण गंगा ओपन गावाच्या बाहेर बघतोय. ती गंगा म्हणजे निव्वळ शब्द वापरू शकत नाही मी, असं आहे ती. गावकऱ्यांची आमची मागणी की गोदावरीचा स्लॅब जो आहे हा 300 मीटर फक्त बंदिस्त आहे व तिथून पुढे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठीमागून हा स्लॅब त्या ठिकाणी खुला आहे. त्यामुळे गोदावरी खुलं करण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरीतल्या गावकऱ्यांच्या ठिकाणी विरोध आहे. खरं तर गोदावरी नदी कुशावर्त तीर्थातून बाहेर पडल्यानंतर बाल्य रूपात असल्यामुळं नदी काँक्रिटीकरण करून बंदिस्त करण्यात आली होती. त्यामुळे या काँक्रिटीकरणावर भाजी बाजार उभा राहिलाय. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे या माझ्या खालच्या बाजूला गोदावरी नदी आहे आणि त्याच गोदावरी नदीच्या वर अशा पद्धतीनं स्लॅब टाकून हा सर्व भाग गोदावरीचा जो आहे तो बंदिस्त करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यावरती अशा पद्धतीनं एक स्लॅब टाकण्यात आलेला आहे आणि त्या स्लॅबवरती एक भला मोठा भाजी बाजार जो आहे तो देखील आज मितीच भरतोय. आता हीच गोदावरी नदी जी आहे ती पुनर्जीवित करावी, या गोदावरी नदीवरती टाकण्यात आलेला जो स्लॅब आहे तो काढण्यात यावा, अशा प्रकारची मागणी जी आहे ती समोर आली. एकीकडे भाजी विक्रेते आणि स्थानिकांनी कामाला विरोध केलाय, तर दुसरीकडे गोदावरी नदीच्या मुक्तीसाठी कोर्टात लढाई लढणाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. विरोध करत आहेत ते पूर्ण गाव विरोध करत नाहीये. सरकारला आणि साधू महंतांना भ्रमित करत आहेत काही जण म्हणजे अगदी 2-3% लोक. 14,000 जर लोकसंख्या आहे तर 200 लोक फक्त विरोध करत आहेत. ते चुकीचं आहे, ते भ्रमित करत आहेत सरकारला. त्र्यंबकेश्वर गावाच्या मधोमध गोदावरी नदी आणि अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला घाट अस्तित्वात आहे. कुशावर्त पासून पुढे आल्यानंतर नील पर्वतावरून वाहत येणारी नीलगंगा नदी याच भागात गोदावरीला मिळते. मात्र या 2 नद्यांचा संगम देखील बंदिस्त आहे. आता कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना स्नानासाठी ही जागा तसंच नद्यांचे घाट उपयोगात आणण्यासाठी गोदावरी काँक्रिटीकरण मुक्त करण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय. मात्र काही व्यावसायिक आणि स्थानिकांनी या निर्णयाला विरोध केल्यामुळं कुंभमेळ्याचं पहिलंच काम अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.